एकदा या चेंडूवर एका धावसंख्येने संघ पोहोचतोय. बिनबाद 5. अतिशय सुरेख अशी स्पर्धा आपण एन्जॉय करताय. अनेक घरबसल्या प्रेक्षक फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्या साऱ्या मंडळींचं मनपूर्वक परी 11 साई चषक 2024च्या पर्वामध्ये आम्ही स्वागत करतोय. अतिशय लो फुलटा चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं लॉंग ऑफ रिझर्व मध्ये खेळलाय. सी माराच्या पार आणखी एक दर्जेदार चौकार. डीजे धावपटलावर चौकारानंतर हा अतिशय गगनभेदी षटकार पाहायला मिळाला. फलंदाज विक्रमच्या बॅट मध्ये एक आसमानी सुलतानी षटकार. डीजे मस्जिद बनती. अगर शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी होती. हा राजा ज्या वेळी नाव घेत असतं 100 हातींचं बळ आपल्यामध्ये संचारत असतं. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा या स्पर्धेच्या निमित्तानं शरद संपलं. पहिलं अतिशय महागडं पाहायला मिळालं. अतिशय 21 धावा षटकामध्ये खर्च केल्यात. P1चा षटकाचा फायदा कसं घ्यावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे रोहिंजन बी या संघाकडनं पाहायला मिळाला. प्रतीक आणि विक्रम या दोन सलामीवीराकडनं नवीन गोलंदाज कौशल पाटील. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. फलंदाज यावेळी झाले काय वारंवार मात्र वलगाव टीमच्या चुका पाहायला मिळतो. आणखी एक चौकार खेळाडूच्या चुकीमुळे मिळतील 4 धावा. डीजे सलामीला येत असताना आपल्या रोहिंजन टीमसाठी आपल्या गावासाठी आपल्यावर जो विश्वास आपल्या गावानं ठेवलाय आपल्या संघनायकानं ठेवलाय तो विश्वास सार्थकी ठरताना दिसतात हे दोन वीर. आपल्या गावाचा अभिमान कसा असायला हवा. ज्या भूमीमध्ये जन्म घेतला त्या भूमीसाठी काहीतरी करावं हे खऱ्या अर्थानं उद्देश प्रत्येक तरुणाचा असतं. एका धावसंख्या 26 नंतर हा चेंडू आला. दिशा भरकटली. पंचांचा इशारा आला. सुवैरने धावसंख्येमध्ये झाली वाढ. धावसंख्या होती ती 27. आजचा क्रिकेट हा खूप मोठा आहे. फॉरवर्ड क्रिकेट आहे. ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करता. आज अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपल्या खुणावत आहेत. त्यामधील अनेक उदाहरणं आपण क्रिकेटमध्ये पाहत असताय. हा चेंडू अतिशय ब्रह्मास्त्र. क्रिकेटमध्ये सर्वश्रेष्ठ काय असेल एक म्हणजे यॉर्कर आणि दुसरं म्हणजे सर सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न. या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या चेंडूवर आल्या
दोन धावसंख्येकडे संघ पोहोचतोय 29 या धावसंख्येवर. अतिशय आक्रमण सुरुवात पाहायला मिळाली रोहिंजन बी या टीम कडनं. 29 धावा धावपट्ट्यावर गोलंदाज सज्ज होतोय कौशलचा हा चेंडू पायूंच्या डोक्यावरनं केलेला अतिशय आकर्षक दर्जेदार हा फटका पाहायला मिळाला. या फटक्यावर पाहायला मिळाला क्लास चेंडूला मिळाल्या 4 धावा. डिजा वर अतिशय आक्रमक अशी सुरुवात यावेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय रोहिंजन बी या टीमची. 33 धावा धावपट्ट्यावर सज्ज होते गोलंदाज कौशलचा पुढचा चेंडू. फलंदाज यावेळी कार्पेटच्या ट्रॅव्हल केला लॉंग ऑन मिड विकेटच्या रिझन मध्ये हा चेंडू केला. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय बिनबाद 34. अतिशय चांगली सुरुवात प्रतीक आणि विक्रम या 2 सलामीवीरांकडनं पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करावी या दोघांकडनं शिकण्यासारखं आहे. हा चेंडू पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा प्रयत्न दिशा भरकडली. पुन्हा एकदा पंचांचा स्क्वेअरचा इशारा. 1 धाव मिळाली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय बिनबाद 35 या धावसंख्येवर. बिनबाद 35. अतिशय चांगली सुरुवात सज्ज होते पुन्हा एकदा कौशल हा गोलंदाज. आई चेंडू हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला लॉंग ऑफ रिझन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल झाला. एका चेंडू धावसंख्येनं 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर रोहिंजन बी टीम पोहोचत प्रति षटकामागे 18ची सरासरी राखली या टीमने. धावसंख्या धावपट्ट्यावर बिनबाद 36. क्रिकेट खेळाचा आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. हे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. हे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय. सुंदर असं आयोजन आणि सुंदर संगीत पाहायला मिळतोय या आयोजनाबद्दल. मच्छिंद्र दादा पाटील खऱ्या अर्थानं खूप मोठं नाव आहे. खूप सारी क्रिकेटची आवड या व्यक्तिमत्वाला. अनेक साऱ्या स्पर्धा त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या स्वप्नामधून साकार जात असतात. त्यामधली ही एक मानाची स्पर्धा. 2 षटकं संपली. धावपट्ट्यावर धावसंख्या 36. नवीन येते गोलंदाज उज्ज्वल पाटील. आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघातील 3रं षटक घेऊन 36 धावानंतर हा चेंडू कार्पेटच्या ट्रॅव्हल केला मिड विकेट च्या रिझन मध्ये. चित्ताच्या चपड्याप्रमाणे अतिशय चांगली रनिंग बिटवीन विकेट 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय बिनबाद 38. धावसंख्या अतिशय जमेची बाजू आहे रंजन बी टीमची. अजूनही कुठल्या प्रकारचा मोहरा या टीमचा गारद करण्यामध्ये यश निर्माण केलं नाही वलगाव भिवंडी या टीमनं. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर बघितलं मास्टर माइंड महेंद्रसिंग धोनी यांना हा फटक्याचा उगम दिला या फटक्याला. आणि आज मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये हा फटका सहजरित्या खेळताना अनेक खेळाडूंना पाहत असतोय. त्यामधला हा फटका एकेरी धावाली. एका धावसंख्येने संघ पोहोचतो 39 या धावसंख्येवर. सज्ज होते गोलंदाज उज्ज्वल पाटील. 39 धावा. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. सुंदर असा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग नाही. पुन्हा एकदा रनिंग बिटवीन विकेटचं कौतुक करावं लागेल. जिथं एकेरी धाव होती तिथं मात्र दुहेरीमध्ये कन्व्हर्ट केलं या 2 सलामीवीरानं. 2 धावा आल्या या चेंडूवर. 2 धावसंख्येने संघ पोहोचतो 41 वर. 41 धावा धावपट्ट्यावर पाहायला मिळतात. अतिशय सुंदरशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप सारी चांगली स्पर्धा. अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्या साऱ्यांच्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आम्ही सहर्ष
स्वागत करतोय. क्रिकेटचा खरा राजा कोण असतो तर तो प्रेक्षक वर्ग. प्रेक्षक वर्गामुळे एखादी स्पर्धा ही सफल होत असतं. हा चेंडू पुन्हा एकदा लो फुलटास, पुन्हा एकदा कार्पेट साइड ट्रॅव्हल केला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये 2 धावा पुन्हा एकदा चेंडूवर 2 धाव संख्येने संघ पोहोचतोय. 43 बिनबाद 43. अतिशय सुरेख आक्रमक अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रतीक आणि विक्रम या 2 सलामीवीराच्या माध्यमातून रोहिंजन बी टीम कडनं. आठ चेंडू मध्ये 27 धावसंख्या नाबाद विक्रम. यावेळी ब्रेक थ्रू होईल का आणि मात्र झाले काय. पुन्हा एकदा झेल पकडला होता पण मात्र क्षेत्रक्षे पाय सी मारे शिरा टच षटकार. डीजे 6 धावा 6 धावसंख्येने संघ पोहोचतो 49 धावसंख्येवर. अतिशय आक्रमक सुरुवात. 1996चा वर्ल्ड कप आठवला. रोमेश काळवितरणा आणि सनत जयसूर्या श्रीलंका संघाची सलामी जोडी. त्या प्रकारचा खेळ ज्यावेळी त्या 1996च्या वर्ल्ड कप मध्ये केला होता त्या प्रकारचा खेळ इथे मात्र रोहिंजन बी संघाचे प्रतीक आणि विक्रम हे 2 फलंदाज करतात. यावेळी 2 धावानं मात्र अर्धशतक साजरं होतंय रोहिंजन बी टीमचं. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर रोहिंजन बी संघ पोहोचतोय 1 बिनबाद 51. अतिशय सुरेख सुरुवात. वेळ आहे आपल्याकडे पुन्हा संधी देऊया डीजेला. दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. थँक्यू. मागच्या 3 षटकामध्ये जरी खराब कामगिरी झाली असेल वळगाव या टीमची तर येणाऱ्या 2 षटकामध्ये कमबॅक करणं अपेक्षित असेल या टीमसाठी. मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपले कष्ट हे प्रामाणिक असायला हवे कारण कष्ट प्रामाणिक असतात त्यावेळी यश मिळतं. आजचा संघर्ष हा उद्याचं सामर्थ्य मिळत असतं. मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या ह्या गोलंदाजासाठी ते सामर्थ्य मिळवावं लागेल. हा सामन्यामध्ये धावसंख्येला जर थोडासा लगाम घालचा असेल तर येणारा षटक खूप सुंदर फेकणं आहे. पहिल्याच चेंडूवर आली 1 धाव. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय बिनबाद 52 वर. ज्या प्रकारची रोहिंजन टीमची आतापर्यंत फलंदाजी राहिली तशीच फलंदाजी शेवटपर्यंत राहिली तर धावांचा डोंगर या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. 52 धावा धावपट्ट्यावर. नवीन आलेला गोलंदाज डावखुरी हाताचा दीपेश. दीपेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर होता. फक्त सन्मानपूर्वक खेळला फलंदाज. 1च धाव. विक्रमच्या बॅटमध्ये आणखी 1 धाव आली. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय 53 या धावसंख्येवर. सुरेख सुरुवात सलामीवीरांची. अजूनही कुठल्या प्रकारचा ब्रेक थ्रू यावेळी वलगाव भिवंडी ही टीम मिळवू शकली नाही. 53 धावा धावपट्ट्यावर पाहायला मिळतोय. यावेळी पॅडलशिपचा फटका सूर्यकुमार यादव स्टाईल पाहायला मिळाला. फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून निघाला. एक दर्जेदार आकर्षक अविस्मरणीय चौकार. डीजे
धावपट्ट्यावर चौकारानं अतिशय चांगली सुरुवात यावेळी रोहिंजन बी टीमकडनं पाहायला मिळाला. वलगाव टीमचा अजूनही कुठलाही गोलंदाज आपल्या टीमसाठी सफलता मिळवून देऊ शकला नाही आहे. आलेला हा गोलंदाज आपण पाहताय दीपेश डावकुरी आताचा गोलंदाज ज्याला नॅचरल स्पिन असतात तो हा गोलंदाज डान्सिंग डाऊन विकेटचा प्रयत्न केला. फलंदाज प्रतीकनं लॉंग ऑनच्या रिझर्व्हमध्ये चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्व्हमध्ये 2 धावा इजिली पूर्ण 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय. बिनबाद 55 बिनबाद 59 धावसंख्येवर बिनबाद 59 धावसंख्या अतिशय सुरेख अशी धावसंख्या पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा इनफिल्डच्या खऱ्या अर्थानं डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता मात्र यावेळी झाला काय पहिल्या ब्रेक थ्रूची होती गरज ती गरज यावेळी मिळवून दिली. दीपेश या गोलंदाजांना पहिला ब्रेक थ्रू मिळवला. पहिली सफलता वलगाव टीमला आणि पहिला आदरा रोहिंजन बी या टीमला मिळाला. डीजे एकोणसाठ धावा धावपट्ट्यावर पहिला फलंदाज बाद झाला रोहिंजन बी टीमचा. प्रतीक बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आला नवीन फलंदाज. यावेळी पुन्हा एकदा विक्रमच्या बॅट मधनं निघाला होता मात्र यावेळी झाला काय बॅक टू बॅक आणखी एक सफलता मिळाली. 1 डाऊन चाललेला फलंदाज संघाचा संगणक प्रणव हा जाणारा मैदानाच्या मागे आणखी एक सफलता मिळाली वलगाव या टीमला. चार षटकं संपली. धावपट्ट्यावर धाव संख्या रोहिंजन बी टीमच्या झाल्यात 2 बाद 59. बॅक टू बॅक 2 फलंदाज मैदानाच्या माघारी गेलेत. चौथ्या क्रमांकावर येतो नवीन फलंदाज वैभव मात्र सलामीवीर विक्रम अजूनही खेळतोय या सामन्या वैयक्तिक 38 धावसंख्येवर या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक साजरं करेल का हा विक्रम फलंदाज तो येणाऱ्या काळामध्ये आपण पाहू शकाल. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज वैभव हा गोलंदाज आणि फलंदाज सुशांत आलाय चौथ्या क्रमांकावर. सुशांत पाटील चौथ्या क्रमांकावर आलाय तर 5वं षटक घेऊन आलाय गोलंदाज वैभव. समोर असणारा फलंदाज विक्रम जो वैयक्तिक 38 धावसंख्येवर नाबाद आहे. सांघिक धावसंख्या धावपट्ट्यावर 59 नंतर हा फटका प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही. यावेळी झालं काय थोडासा फंबल झाला. क्षेत्ररक्षक कदाचित झेल पकडला असता मात्र थोडा उंच वटा आणि खोल भाग असा असल्या कारणानं अंदाज चुकला आणि या चेंडूवर आल्या 2 धावा. 2 धावसंख्येने विक्रम पोहोचतोय 40 वर आणि संघ पोहोचतोय 61 वर. 61 धावा धावपट्ट्यावर चांगली धावसंख्या आतापर्यंत रोहिंजन बी या टीमची. फक्त उत्सुकता सर्वांना असेल की या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक विक्रम हा फलंदाज साजरे करेल का. अजूनही 5 चेंडू या पूर्वार्धामधील बाकी असणार आहे. धावसंख्या धावपट्ट्यावर 61. 61 धावानंतर हा चेंडूला भिरकावला जाणार आणखी एक दर्जेदार एक अतिशय प्रॉपर टायमिंग असणार हा षटकार. डीजे संघ पोहोचते 67 वर आणि या 67 धावसंख्येमध्ये सिंहाचा वाटा विक्रमचा. वैयक्तिक 46 धावांचं योगदान. 14 चेंडू पेस करत असताना अजूनही 4 चेंडू या पहिल्या 17 मध्ये शिल्लक असतील.
46 धावसंख्ये बाद आहे. फक्त 4 धावांची गरज आहे या स्पर्धेमधलं वैयक्तिक अर्धशतक साजरे करण्यासाठी. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आज तक अनेक अर्धशतकं साजरे केले असतील या फलंदाजानं. त्यामध्ये आणखी एक दर्जेदार खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते फलंदाज विक्रमच्या बॅटमधनं. धावसंख्या धावपट्ट्यावर 67. गोलंदाज सज्ज होतोय वैभव. वैभवचा हा पुढचा चेंडू. पंचांचा 9चा इशारा आलाय. एक धावसंख्या पूर्ण 2चा प्रयत्न होता मात्र नो असल्या कारणाने एक जीवनदान फलंदाजाला मिळालं. 9 प्लस 2 धावा 3 धावा या चेंडूवर आल्या. 3 धावसंख्येनं संघ पोहोचलाय 70 वर आणि विक्रम पोहोचलाय 48 वर. या स्पर्धेमध्ये धावांचा उच्चांक पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये धावपट्ट्यावर धावसंख्या 70. अजूनही 3 धावा आहेत. अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये टोंटे टीमचा 80 धावांचा उच्चांक आहे. तो उच्चांक या सामन्यामध्ये रोहिंजन बी टीम मोडेल का याची उत्सुकता. विक्रमचा अर्धशतक होईल का याचीही उत्सुकता सर्व प्रेक्षक मायबापाला असेल. धावपट्ट्यावर धावसंख्या 70. सज्ज होतो वैभव. या चेंडूवर फ्री हिटचा हा चेंडू होता. अपील झालं होतं मात्र चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर. ती मात्र 1-2 बाद 70. अजूनही दोन चेंडू बाकी असतील. 3 चेंडू बाकी आहेत या पहिल्या पूर्वार्धामधील. धावपट्ट्यावर धावसंख्या 70. 2 धावांची गरज आहे वैयक्तिक अर्धशतकासाठी विक्रमसाठी. कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफ चेंडू केला. 1 धावसंख्या इजिरी पूर्ण 2चा प्रयत्न करतोय आणि बघता बघता 2 धावाही सहज पूर्ण. आणि या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक बॅट उंचवायचे आहे फलंदाज विक्रम. या फलंदाजानं मनापासून कौतुक करावं लागेल. आमच्या समालोचन कक्षाकडनं हार्दिक अभिनंदन विक्रमचं. आपल्या जीवनामधील आणखी एक अविस्मरणीय खेळी पाहायला मिळाली विक्रमच्या बॅटमधनं. 2 धावा चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 2 बाद 72. पहिल्या पूर्वार्धामधील शेवटचे 2 चेंडू असतील. वलगाव भिवंडी आणि रोहिंजन बी या 2 संघादरम्यान चालू असणार हा सामना. 72 नंतर या 6 धावा. आणखी एक ताकदीचा वापर. प्रॉपर टायमिंग. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील या चेंडूवर 6 धावा. डीजे अत्याअट्ट धावेवर 80 धावांचं तोंडे टीमचं आव्हान उच्चांक आहे. विशाल पाटील यांच्याकडनं विक्रम या खेळाडूसाठी 50 साजरी केल्याबद्दल 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. 80 धावांचं उच्चांक तोंडे टीमचं होतं. ते उच्चांक मोडेल काय सामन्यामध्ये. 1 चेंडू बाकी आहे. धावसंख्या धावपट्ट्यावर 78. पुन्हा एकदा ट्रॅव्हल केला चेंडू लॉंग ऑफच्या रिदममध्ये. 1 धावसंख्या पूर्ण. पुन्हा एकदा फंबल झाला. क्षेत्ररक्षक चेंडू सीमा रेषाजवळ अडवला. 3 धावा आतापर्यंत पूर्ण. अंपायर डिसिजन 3 धावा. 3 धावसंख्येनं पहिलं सत्र संपलं. पहिला पूर्वार्ध संपला. 81 धावा उच्चांक या स्पर्धेमधला पाहायला मिळाला रोहिंजन बी टीमचा. 81 धावा काढल्यात. 82 धावांचं आव्हान आहे वलगाव भिवंडी या टीम समोर. 82 धावांचं आव्हान वलगाव भिवंडी संघ पूर्ण करेल की धावांपासून वंचित ठेवण्याचं काम रोहिंजन बी संघ करेल. याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा ऐकूया आजच्या या रजनीमधले ऑफिशियली समालोचक मराठी भाषेवर एक उत्तम प्रभुत्व असणारे आमचे मित्र मॅडी धुळे सरांकडं. थँक्यू. क्रिकेट खेळाचा